नमस्कार मित्रांनो, मी मराठी ट्रेडर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक राहणार आहे वाय 90% ऑफ दी पीपल लूज देअर मनी इन ट्रेडिंग. का 90% लोक आपले पैसे ट्रेडिंगमध्ये लूज करतात या लॉसेस करतात या बाबतीत डिस्कस करूया. लेट स्टार्ट. का 90% लोक आपले फंड्स हे लूज करतात ट्रेडिंगमध्ये? याचे खूप सारे रिझन्स आहे, असं नाही की एक दोन रिझन्स आहे, खूप सारे रिझन्स आहे. बट स्टार्ट करूया ॲज अ बिगिनर रिझन पासून. एका बिगिनर एक्झाम्पल देऊया. लाईक एक स्टुडंट आहे, कोणताही बिगिनर, मलाच पकडा, मी पण ते चुका केल्या आहेत. तर लेट स्टार्ट. कोणताही बिगिनर ट्रेडर हा जेव्हाही ट्रेडिंग स्टार्ट करतो तर त्याचे फंड्स लूज करतो. याच्या मागे रिझन काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल त्याला नॉलेज नाही आहे. सेकंड, तो बिगिनर आहे. मेनली तो बिगिनर आहे तर तो त्याचे लॉसेस करणार, कारण की कोणीही ट्रेडिंगमध्ये अगर जम्प करणार तर तो 101% तो पर्सन लॉसेस करणार. याच्या मागे रिझन काय असतो? कारण की त्याला नॉलेज नसते. आता लॉसेस करण्यापेक्षा दुसरा एक ऑप्शन असतो आपल्याकडे, की तुम्ही ॲज अ बिगिनर डिरेक्टली रिअल फंड्स घेऊन मार्केटमध्ये नका उतरू. तुमच्याकडे ऑप्शन असते पेपर ट्रेडिंग डेमो अकाउंटचा. पेपर ट्रेडिंग म्हणजे डेमो अकाउंट असतं, तुम्हाला डेमो फंड्स मिळतात ट्रेड करायला. बघा, ॲज अ बिगिनर तुम्ही मार्केटमध्ये या, ट्रेड करा डेमो अकाउंटनी, प्रॅक्टिस करा आपल्या ट्रेडिंग अकाउंटवरती, आपला स्ट्रक्चर बनवा. मी असं नाही म्हणत की तुम्हाला डिरेक्टली ॲडव्हान्स ट्रेडिंग करायची आहे. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सपोर्ट, रेजिस्टन्स अँड नॉर्मल कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती ट्रेड करायचं आहे. याच्यानंतर जेव्हा तुमची ॲक्युरेसी बिल्ड होईल त्यानंतर तुम्ही एक स्ट्रक्चर बनवा आपला ट्रेडचा. तुमची ट्रेड निघाली, लॉस हो प्रॉफिट हो, व्हॉट एव्हर तुमची ॲक्युरेसी निघत आहे, तुमची ॲक्युरेसी पेपर ट्रेडिंग अकाउंटवरती निघणार. हां, आता याचा डिफरन्स काय आहे दोन्ही अकाउंटमध्ये? रिअल अकाउंटनी अगर ट्रेड कराल तर रिअल फंड लूज होतील. पेपर ट्रेडिंगने अगर लूज कराल तर पेपर ट्रेडिंग अमाऊंट जाईल, म्हणजे डेमो अकाउंट जाणार. बट तुमच्या खिशातून फंड्स नाही जाणार. हा झाला फर्स्ट पॉईंट, की बिगिनर्स हे चूक करतात मार्केटमध्ये. डिरेक्टली अगर तुम्ही जम्प करताय अँड रिअल फंड्स नाही तर ते खूप मोठी चूक आहे, अगर तुम्हाला नॉलेज नाही. मी पण ही चूक केलेली आहे. मला नॉलेज नव्हतं. ॲज अ बिगिनर मी काय केलं, ट्रेडिंग आहे, इथून इन्कम निघतो, इथून फंड्स निघतो, मी डिरेक्टली मार्केटमध्ये जम्प केला अँड ट्रेडिंग करायला लागलो. बट असं नाही राहत. अगर तुमच्याकडे नॉलेज नाही आहे तर 101% तुमचा लॉस होणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी डोंट जम्प डिरेक्टली. तुम्हाला जम्पच करायचं तर तुम्ही प्रॅक्टिस करा डेमो अकाउंटनी अँड ॲज अ बिगिनर तुम्ही पेपर ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेड करू शकता. सेकंड थिंग असते सायकोलॉजीची. सायकोलॉजी हे बऱ्याचशा लोकांची आजही मेंटेन नाही आहे. लाईक जे प्रो ट्रेडर्स असतात त्यांचीही बऱ्याचशा लोकांची मेंटेन नाही आहे. याला मेंटेन करायला काय करायचं असते? सायकोलॉजी हे इझी आहे खूप मेंटेन करायला, बट याला खूप लोक हार्ड करून टाकतात. याला आपण इझी कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला डेलीचे रूल्स सेट करायचे आहे, म्हणजे आपण ज्या रूल्सवरती ट्रेड करणार, लाईक दिवसाचे नंबर ऑफ ट्रेड्स, नंबर ऑफ पर्सेंटेजचा प्रॉफिट, नंबर ऑफ पर्सेंटेजचा लॉस. म्हणजे अगर 10%चा अगर टार्गेट आहे, लाईक $10चा अगर टार्गेट आहे, त्याच्यावरती स्टॉप लॉस राहणार कमीत कमी $3 ते $4. $4 अगर स्टॉप लॉस ठेवला तुम्ही, $4 अगर तुमचे लूज झाले तर तुम्ही मार्केटमधून बंद. आज तुमची ट्रेडिंग बंद, आज तुम्हाला मार्केटमधून निघून जायचं आहे. या सगळ्या गोष्टी केल्याने काय होणार? या सगळ्या गोष्टींनी केल्याने तुमची डिसिप्लिन वाढणार, सायकोलॉजी वाढणार. त्या बेसिसवरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. याने काय होणार की तुम्ही अगर तुमची फंड लूजही करताय तर ते नंबर ऑफ पर्सेंटेजमध्ये लूज होणार, ना की ओव्हर ट्रेडिंग. थर्ड टॉपिक, ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग लोक करतात म्हणून त्यांचे फंड्स लूज होतात. ओव्हर ट्रेडिंग हे का अँड कशी नाही करायची? आय नो की बरेचसे लोक कंट्रोल करतात, बट त्यांची ओव्हर ट्रेडिंग कधी स्टॉप नाही होत. बघा, ओव्हर ट्रेडिंग स्टॉप करायची आहे, एकच सोल्युशन आहे, जे मी तुम्हाला रूल्स सांगितले, की तुम्हाला नंबर ऑफ ट्रेड, नंबर ऑफ टार्गेट, नंबर ऑफ स्टॉप लॉस हे ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे ज्या दिवशीपासून तुम्ही फॉलो कराल त्या दिवशीपासून तुमची ओव्हर ट्रेडिंग बिलकुल नाही होणार. मला एक गोष्ट सांगा, अगर तुमचे 10 पैकी 7 ट्रेड प्रॉफिटेबल राहिलेले आहे, म्हणजे 7 ऑफ युअर ट्रेड्स आर विन, म्हणजे टोटल ट्रेड्स आर प्रॉफिटेबल, 3 ट्रेड फक्त लॉस आहे. तर आता याच्यावरती तुम्ही 10 ट्रेड पहिलेच डिसाईड केले होते अँड तुम्ही आता 3 ट्रेड लॉस आहे म्हणून अजून एक ट्रेड करायला चालले आहे का? तर तुम्हाला हे 3 ट्रेड पण रिकव्हरी करायचे. बट तुम्हाला हे नाही दिसत आहे की तुम्ही ऑलरेडी 7 ट्रेड मार्केटमधून प्रॉफिटेबल काढलेले आहे, बट तुम्हाला ते 3 ट्रेड दिसत आहे तुमच्या इगोमुळे, की हे 3 ट्रेड माझ्या कशा लॉस झाल्या. याच्या मागे तुम्हाला काय करायचं आहे? बघा, हे गोष्टी रूल्समध्ये लिहून ठेवायच्या, की 10 ट्रेडच्या वरती मी एक सिंगल ट्रेड नाही करणार. अगर तुम्ही एक सिंगल ट्रेडही नाही घेशाल तर तुम्ही ॲट दी एंड ऑफ द डे आपला प्रॉफिट घेऊन, आपले फंड्स घेऊन मार्केटमधून निघून आपला एन्जॉय कराल. बट हेच तुम्ही एक सिंगल ट्रेड वाढवाल, लाईक 11th ट्रेड घ्याल, 11th ट्रेड तुमची लॉस गेली, म्हणजे टोटल ट्रेड आता तुमच्या 4 ट्रेड लॉस गेलेला आहे. मग तुम्ही अजून एक ट्रेड घ्याल, मग तुमची अजून एक ट्रेड लॉस जाणार. तर ॲज अ इक्वल येऊन जाणार ते, ना प्रॉफिट ना लॉस, तुम्ही ब्रेक इव्हनवरती येऊन जाणार. अँड कधी तुमचं ओव्हर ट्रेडिंग वाढणार
अँड ओव्हर ट्रेडिंगमुळे कधी तुमचा कॅपिटल झिरो होऊन जाणार तुम्हाला माहिती नाही पडेल. त्याच्यामुळे 99% तर नाही 90% ऑफ द पीपल आपले लॉसेस करतात. म्हणून सगळ्यांना रिमेंबर करायचं आहे, हे जेवढे रूल्स सांगितले आहे तेवढे रूल्स फॉलो करायचे अगर तुम्हाला लॉसेस नाही करायचे. बाकी कधीही काही डाऊट राहतो, कधीही काही क्युरीज राहते, मला कधीही मेसेज ड्रॉप करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्रामवरती मला मेसेज करू शकता, टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.